सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी प्रत्येक पक्षाची चालू आहे। महायुती म्हणून आणि भाजप म्हणून सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपली तयारी कशी सुरू आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळजवळ 9-10 वर्षांना लागलेल्या आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता 13 ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत। आता यामध्ये आमच्या राज्य पातळीवरून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी ज्याप्रमाणे सूचना केल्या होत्या की त्यांनी सांगितले की शक्यतो महायुती बरोबर आपण निवडणुका लढवा। एखाद्या ठिकाणी जर महायुती होत नसेल किंवा आघाडी होत नसेल तर आपण मैत्रीपूर्ण निवडणूक लढवा, अशा सूचना होत्या। मला कोल्हापूर जिल्ह्याचा प्रभारी म्हणून माझी इथं नेमणूक केलेली आहे। गेले 8 दिवस सर्वच नगरपालिकातील असणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख मंडळी, इच्छुक नगरसेवक यांच्या मुलाखती घेणे, त्यांच्याशी चर्चा करणे, या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत आणि या मला वाटतं या 17 तारखेपर्यंत चालूच राहतील। परंतु 2 दिवसापूर्वी सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तेही 1 दिवस कोल्हापूरमध्ये होते। त्या दिवशी 13च्या 13 ठिकाणी आपण कशा पद्धतीनं पुढं जायचं याचं जे होमवर्क आम्ही तयार केलं होतं त्याच्यावर काही कच्ची पक्की चर्चा झालेली आहे। ज्याचा विषय आपण आता काढला त्यामध्ये विशेषतः गडिंग्लजमध्ये आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवावी भारतीय जनता पार्टीची, असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता। परंतु पहिला एक प्रवाह आला ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीसोबत आपण जावं असा एक प्रवाह होता आमच्याच लोकांच्यामध्ये। महायुतीचेच घटक असणारे सन्माननीय आमदार विनय कोरे साहेब यांनी तिथं जनस्वराज्य, जनता दल आणि भारतीय जनता पार्टी अशी आघाडी व्हावी असा एक प्रस्ताव मान्य चंद्रकांतदादांच्या पुढे दिला आणि तो त्या दिवशी मान्य झाला आणि त्यानुसार जाग्यांच्या देवाणघेवाणाची चर्चा सुरू झालेली आहे। अजून नक्की निश्चित झालेलं नाही, परंतु गडिंग्लज शहरामध्ये भारतीय जनता पार्टी, जनता दल आणि जनस्वराज्य अशा पद्धतीच्या आघाडीनं आम्ही सामोरं जात आहोत। या 13 नगरपालिकांमध्ये 7 ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आमचे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आम्ही ही निवडणुका लढवत आहोत। अन्य ठिकाणी आम्ही कोणातरी सोबत महायुतीत आहोत, परंतु नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा आमचा नसणार आहे। अशी साधारण आत्तापर्यंतची जी आमची तयारी आहे ती इथपर्यंत तयारी झालेली आहे। विशेषतः आपण जर गडिंग्लजमध्ये पाहिलं तर चंदगडमधल्या बाजूच्या मतदारसंघात चंदगडमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र येऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात, भाजपला एकाकी पाडतात आणि गडिंग्लज मात्र मुश्रीफ साहेबांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जातोय का? अशा प्रकारची काही हे पहा, गडिंग्लजमध्ये आम्ही एक हातीच आम्ही निवडणूक लढवणार होतो। चंदगड तालुक्यामध्ये आम्ही एकाकी निवडणूक लढवणार होतो, कारण चंदगडमध्ये आमची पूर्वीपार ताकद आहे। नव्यानं आलेले आमचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी संपूर्ण पॅनल नगराध्यक्षांनी सर्व उमेदवारी भाजपच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतलेला होता, परंतु त्यांच्या काही स्थानिक शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल यांच्याशी चर्चा चालू होत्या। अचानकपणानं 2 राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळं थोडीशी त्याची चर्चा वेगळी झाली, परंतु त्याच्या झाल्यामुळं गडिंग्लजवर परिणाम झाला किंवा त्याचा प्रभाव झाला असा कोणताही विषय नाही आहे। चंदगडचा विषय स्वतंत्र आहे। गडिंग्लजचा विषय जो आहे तो मी सांगितल्याप्रमाणे मुश्रीफ साहेबांनी आम्ही एकत्र गेलं पाहिजे अशा पद्धतीचा एक प्रवाह भाजपमध्ये होता, परंतु कोरे साहेब आणि चंद्रकांत दादा यांची चर्चा झाल्यानुसार तिथं आता बदल झाला आणि आम्ही वेगळी आघाडी करत आहोत। हे बघा, कालचा जो मुश्रीफ साहेबांचा मेळावा झाला आणि त्यातलं जे त्यांचं स्टेटमेंट होतं हे इचलकरंजी नगरपालिकेपुरतं होतं। आता आपल्याला इचलकरंजी नगरपालिकेची परिस्थिती माहिती आहे। पारंपरिक तिथं भारतीय जनता पार्टी आणि आवाडे साहेब असे 2 प्रबळ गट आहेत। गेल्या वर्षी जर आपण सगळे नगरसेवकांची संख्या बघितली तर मेजर संख्या ही भारतीय जनता पार्टीच्या आणि आवाडे गटाचे नगरसेवक तिथं आहेत। राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची संख्या आहे पण कमी आहे। आता मी सांगितल्याप्रमाणे महायुती म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत। ज्या काही तिथं आता स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असतील यामध्ये कुणी वरिष्ठ आम्ही नाही आहोत। काही नगरसेवक चर्चा करत असतील तर मला माहिती नाही, परंतु अशा काही चर्चा उद्भवल्यामुळं
मुश्रीफ साहेब तसं बोलले असतील, पण मला वाटतं तसं काय घडणार नाही. आम्ही राष्ट्रवादी, मुश्रीफ साहेब त्यामध्ये असतील, शिवसेना आहे, खासदार धैर्यशील माने आहेत आणि आवाडे साहेब आणि हळवणकर साहेब हे चौघं मिळून एकत्रित या निवडणुकीला इचलकरंजीच्या सामोरं जावं असा आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. शरद पवारांना अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत असलेली चालेल, मात्र भाजपला वेगळे ठेवूनच जिल्ह्यातल्या निवडणुका लढवा अशा पद्धतीचा कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षांना संदेश आहे, त्यावरती काय? आता पवार साहेब जे काही आदेश देतात ते काही विचारांती देत असतील. आता त्यांना त्यांची राष्ट्रवादी कशी चालते आणि भाजप का चालत नाही यावर मी भाष्य करणं योग्य नाही, परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्याचा फार काय परिणाम किंवा प्रभाव होईल असं मला वाटत नाही. कारण आम्ही इथं आता भारतीय जनता पार्टीचाच थोडासा वर्चस्मा सगळ्याच नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदमध्ये राहील. त्यांच्या पक्षाने कोणासोबत जायचं हा त्यांच्या वरिष्ठांनी आदेश दिला, त्याबाबत मी बोलणं मला योग्य वाटत नाही. कालचा जो बिहारची लोकप्रियता जनमत हा नसून हा मशीनचा विजय आहे. महाराष्ट्रात जे घडलं तेच बिहारमध्ये त्यांनी घडवलेलं आहे आणि आता इथून पुढच्या निवडणुका या भाजप कार्यालयातच घ्याव्यात अशा पद्धतीचे वक्तव्य बच्चू कडूंनी केलेलं आहे. कसं उत्तर? आता गेले 10 वर्ष आपण हे सगळं ऐकत आलेलो आहे. EVM घोटाळा होतो, त्याच्यानंतर वोट चोरी होते, संविधानमध्ये बदल होणार किंवा संविधान बदललं जाणार, अशा एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम कायमपणाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधी असणारी ही आघाडी करत आलेली आहे, इंडिया आघाडी करत आलेली आहे. परंतु लोकांमध्ये जाऊन लोक का भारतीय जनता पार्टीला मदत करतात, मतं देतात याचंही त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. तुम्ही सगळे समजू शकता गेल्या 10 वर्षामध्ये देशभरामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये ज्या लोककल्याणकारी योजना सुरू आहेत ह्या गेल्या 60 वर्षात कधीही झाल्या नव्हत्या. PM आवास योजना असेल, PM किसान सन्मान निधी असेल, घरकुल योजना आहे, गॅस योजना आहे, शौचालयाची योजना आहे, महिलांसाठी योजना आहे, शेतकऱ्यांसाठी योजना आहे, युवकांसाठी योजना आहे, एवढ्या योजना सुरू आहेत. शिवाय अन्नधान्य मोफत दिलं जातं आणि यामुळं लोकांच्या मध्ये प्रधानमंत्री मोदीजी लोकप्रिय झालेले आहेत, त्यांच्या योजना लोकप्रिय झालेल्या आहेत, म्हणून लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. विकास कामं मोठ्या प्रमाणात देशभरात सुरू आहेत. रोड्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, डॅम्स होत आहेत. 74 एअरपोर्ट होते, आता 160 एअरपोर्ट झालेले आहेत. हे दिसतंय लोकांच्या समोर. 1300 रेल्वे स्टेशन देशभरातले एका वेळी त्याचं भूमिपूजनाचा घोषणा करून एका वेळी या 1300 रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाचं काम सुरू झालं. जे रेल्वे स्टेशन 50 वर्ष 100 वर्ष त्यांच्याकडे कोणी बघितलं नव्हतं. असे अनेक कामं केल्यामुळं लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये प्रधानमंत्री मोदीजींचं स्थान निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं लोक मतं देत आहेत. हे ते स्वीकारायला विरोधी लोक तयार नाही आहेत. आणि मग हारल्यानंतर मला सांगा 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये, UPमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठा फटका बसला. त्यावेळी मात्र हे लोक म्हणत होते लोकशाहीचा विजय झाला, एवढा म्हणजे पराभूत होऊन सुद्धा सरकार त्यांचं बनलं नाही तरी सुद्धा ते अशा आविर्भावात होते की त्यांचं सरकार बनलं का काय. त्यावेळी सगळं व्यवस्थित होतं, त्यावेळी लोकशाही जिवंत होती, त्यावेळी EVM चांगले होते. परंतु विधानसभेला एकदम त्याच्या उलटा निकाल गेल्यानंतर मग लगेच लोकशाही खतरेमध्ये आले, मग संविधानचा विषय आला. तर हे सगळं आता याच्याकडं लक्ष देण्याची गरज नाही. खरं म्हणजे त्यांनी विरोधी लोकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. हे जे विकास कामं चालू आहेत, एक विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे, त्याचं हे यश आहे असं मी मानतो. सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आलेली आहे. आपण काय अपेक्षा करू शकतोय, सामनामध्ये टीकाच होणार. अंबादास दानवेंनी काल काँग्रेसनं अनेक चुका बिहारच्या निवडणुकीमध्ये वक्तव्य केलं आणि दुसऱ्या बाजूला आजच रमेश चंदीकरांनी आताच घोषणा केली की BMCची निवडणूक काँग्रेस सोबळावरती लढेल. महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत. काँग्रेस काही म्हणत असलं तरी देशातल्या जनतेनं आता काँग्रेससोबत जायचं नाही हे ठरवलेलं आपल्याला अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळालेलं आहे. काल काही पोस्ट आम्ही वाचल्या ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होत असणाऱ्या निवडणुकांमध्ये हा 95वा पराभव आहे. मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, परंतु तशा पद्धतीचे काही वाचनात आलेले आहेत. आणि राहुलजींचं नेतृत्व मान्य होत नाही हे आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाले. तुम्ही बघा त्यांची वक्तव्य कशी असतात. विकासाबद्दल ते कधी बोलत नाहीत, जनहिताबद्दल ते बोलत नाहीत, देशाच्या नागरिकांबद्दल ते बोलत नाहीत. फक्त निगेटिव्ह प्रचार करणं हे लोकांना आवडत नाही. आणि जो प्रयोग त्यांनी केला तुम्ही बघितलं की बिहारमध्ये छठ पूजेला त्यांनी नावं ठेवण्याचं काम केलं,
मोदीजींच्या काँग्रेसचे काही लोक मोदीजींच्या आईबद्दल काही वक्तव्य केली गेली आणि जाऊन तलावात तिने कुठल्या नाल्यामध्ये उडी मारली, असे काही अशा गोष्टीतून मतं मिळतात का, याचं कधी ते चिंतन करणार आहेत. आणि त्यामुळं काँग्रेसचे लोक काही जरी म्हणत असतील, म्हणजे एकटा गेला का, आणि काल मोदींचं स्टेटमेंट तुम्ही वाचलं असेल की काँग्रेस ज्यांच्यासोबत जाते ते तो संपवण्याचा कार्यक्रम काँग्रेसचा सुरू आहे, असं काल मोदींनी स्टेटमेंट दिलं. आणि हे मला वाटतं वस्तुस्थितीला धरून ते स्टेटमेंट आहे. त्यामुळे ते काय बोलतात एक आहे या पद्धतीत त्यांची एवढी पिछाट होत आहे. एकटे गेल्यावर काय होईल हे आता म्हणजे काळ ठरवेल मला वाटतं. काल मोदीजींनी सांगितलं भाषणामध्ये की बिहारमध्ये आता माय फॅक्टर चालू झालेला आहे, MY, महिला आणि युथ. हा माय फॅक्टर महाराष्ट्रामध्ये आता कधी चालू होणार आहे, याच्यासाठी नवीन रणनीती काय आहे? महाराष्ट्रामध्ये नुकत्याच आता 2024ला विधानसभा झालेल्या आहेत. यामध्ये ऑलरेडी हा फॅक्टर सुरू झालेला आहे. तोच फॅक्टर आता बिहारमध्ये झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये झालेला नाही असं नाही आहे. तुम्ही बघा, चौफेर विकास महाराष्ट्राचा होत आहे. चौफेर मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत, रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे. आणि जे 3 पक्षांचं महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे त्यांना लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती आहे. याचं चांगलं उदाहरण आपल्याला या सगळ्या प्रक्रियेतून पाहायला मिळालं. आता परवा झालेला अतिवृष्टीचा जो प्रकार आपण मराठवाड्यामध्ये पाहिला, त्यामध्ये तातडीने एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत दिली जाईल किंवा मिळेल असं अपेक्षित नसताना सुद्धा जवळजवळ 31,000 कोटी रुपयाची घोषणा केली आणि बहुतांश रकमा या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्या. आज नवीन एक GR काढला, त्यामध्ये ज्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या सगळ्या मोफत शासनाच्या वतीने करून दिल्या जातील असं सांगितलं. हे अनेक प्रकारे हे सरकार लोकप्रिय व्हायला लागलेलं आहे. त्यामुळं महिला असतील, युथ असतील, शेतकरी असेल किंवा रोजगाराच्या उपलब्धता असेल, या सगळ्या बाबतीत महाराष्ट्र सरकार आमचं कार्यरत आहे आणि त्याचा लॉंग टर्म इफेक्ट आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.